या ठिकाणी जे प्रभूजी आलेले आहेत, जगन्नाथ यात्रादास जगदीश देशमुख असं त्यांचं नाव आहे. त्यांचं मी आपल्या शिशुवार शैक्षणिक संस्थेच्या डॉक्टर सौ प्रमिलाताई पूर्णपात्री प्राथमिक विद्यालयात आपल्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे सर, शिक्षक वृंद यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात सोनवणे सर या ठिकाणी येत आहेत. बाळांनो, गुरुजींना बघितलं? कोणत्या रंगाची वस्त्र घातली येते? भगवा. ऑरेंज. ऑरेंज नका, भगवा. तर बाळांनो, यांचा परिचय मी करून देतो. परिचय नीट ऐका. परिचय ऐकल्यावर तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. काढ बसा आणि नीट ऐका. हे कोण आहे तुम्हाला असं वाटतं? तुमच्या लहान जे पहिली दुसरीचे नाही मोठे मुलं आहेत, पण एक साधू आले असं तुम्हाला वाटेल थोडं, बरोबर आहे? पण यांचं शिक्षण आणि यांचं कार्य ऐकल्यावर तुम्हाला वाटेल अरे बापरे. नीट ऐका का. प्रभूजींचं नाव आहे जगदीश देशमुख. ते प्रॉपर आपल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील हरीश्वर गावातले आहेत. जवाहर नवोदय विद्यालय, नवोदयची परीक्षा देतो आपण 5वीला. त्यांनी ती परीक्षा दिली, परीक्षा क्रॅक केली, पास झाले आणि नवोदयला ऍडमिशन घेतलं. 10वी पर्यंत ते नवोदयमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नवोदयमध्ये भुसावळला ते 10वीला पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाले. नवोदयची मुलं किती हुशार असतात, त्यात ते सर्वात प्रथम त्यांनी क्रमांकाने ते पास झाले. त्याच्यानंतर 11वी-12वी त्यांनी सायन्समध्ये केलं. पुन्हा 12वीला ते पूर्ण नाशिक विभागात धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार 4 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाले. म्हणजे सुरुवातीपासून टॉपर, प्रचंड बुद्धिमत्ता बघा. त्याच्यानंतर इतके हुशार असल्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये VJTIला, मुंबईमध्ये जिथे ऍडमिशन मिळत नाही त्याचं किती पर्सेंटेज लागतं हे आपल्याला आता चांगलं माहिती आहे. VJTIला ऍडमिशन मिळण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी BTech चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर त्यांना कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये बऱ्याच ऑफर आल्या, पण त्यांना त्या कारखान्याच्या कामापेक्षा मुलांमध्ये लेक्चरशिप करावी, मुलांना ज्ञानदानाचं काम करावं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी पुणे आणि मुंबई या विद्यापीठात 3 वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये 8 वर्ष लेक्चरशिप त्यांनी त्या ठिकाणी केली. 8 वर्ष इंजिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, म्हणजे किती हुशार आहे व्यक्तिमत्व. पण त्यानंतर काय झालं बघा, ज्यावेळेला ते BTechला होते, जसं आता हे प्रभूजी या ठिकाणी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलेले, तसंच BTechला असताना कोणीतरी त्यांना इस्कॉन बद्दल माहिती दिली. मग त्यांना म्हटलं सुरुवातीला इस्कॉन काय आहे. मग त्यांनी पण थोडी माहिती त्यांच्या जे प्रभूजी वगैरे आले असते त्यांनी ऐकलं. एकदा दोनदा त्या ज्या ठिकाणी इस्कॉनचं ज्या ठिकाणी सत्संगच होतो, काय म्हणतात, सत्संग होतं, त्या ठिकाणी गेले असतील. मग त्यांना त्याची आवड निर्माण झाली आणि सुरुवातीपासून त्यांचे लहानपणापासून धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांचा ओढा तिकडे लागला. नंतर त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजची प्राध्यापकशिप, लेक्चरशिप सोडून दिली आणि 100% यामध्ये आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. आणि तुमच्यासारख्या अशा हजारो मुलांना त्यांनी आतापर्यंत 2012 ते 17 या भगवद्गीतेचा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबई येथे भक्तीचे पूर्ण वेळ प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहे. 2018 ते 23 यामध्ये त्यांनी इस्कॉन पाचोरा येथे श्री जगन्नाथ मंदिर याचा प्रचार केला आणि 2023 पासून चाळीसगाव येथे सेवा आतापर्यंत ते देत आहेत. आतापर्यंत 28 राज्यात 270 नवोदय विद्यालयात 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्य मूल्यांवर त्यांनी प्रवचन केलंय. 12 वर्षात त्यांनी किती शाळांना भेट दिली असतील? 1000. किती शाळांना भेटी दिलेल्या आहेत? शाळांना भेटी देऊन आपले आध्यात्मिक मूल्य शिक्षण त्यांच्यासाठी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. तर मी या आता प्राध्यापक म्हणायचं का प्रभूजी म्हणायचं, तर आता प्रभूजीच म्हणावं लागेल. कारण बाळांनो, कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर असणं ही साधी गोष्ट नाही आणि नवोदयला टॉपर असणारे
ते विद्यार्थी होते, म्हणजे खूप प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांनी आमच्या बालगोपाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही बसून घ्या. नाही. I wish you all good morning. So first of all, I thank our dear headmaster sir, HM sir, Shri Ramesh Sonane sir, and all teachers for giving me this chance to serve you at Dr. Sau Pramila-tai Purnapatre प्राथमिक विद्यालय चाळीसगाव. मला खूप आनंद आहे आज तुमच्यासोबत इथे येण्याची संधी मिळाली आणि जीवनाविषयी काही चर्चा होईल. कशाविषयी? जेवणाविषयी नाही, कशाविषयी? हां, जीवनाविषयी. जेवण सर्वांना आवडतं. जेवण हां सगळ्यांना आवडतं. तसं जीवनसुद्धा आपल्याला आवडतं ना. जीवन मुलांना खेळायला आवडतं, मुलांना नाचायला आवडतं, मुलांना गायला आवडतं ना. गातात तुम्ही भजन कीर्तन सिनेमा गाणे तर आवडतं ना, नाचायला गायला आवडतं आणि आनंद घेतला पाहिजे. आणि मुलांनो, जीवन हे अतिशय अनमोल आहे, मूल्यवान आहे असं सांगितलं जातं. आजचा विषय आपला जो आहे जीवन मुले नाही, जीवन मूल्ये. लला ये जोडलेला आहे, मूल्ये. हां, मूल्य अनेक मूल्ये. जीवन मूल्ये आणि जीवन कौशल्य या विषयावर आपला चर्चा होईल थोडा वेळ. मला ऐकायचं आहे आपल्या जीवनाविषयी काही चांगली माहिती, की आपलं जीवन कसं महान होईल, आपलं जीवन कसं सफल होईल आणि जे आपल्याला पाहिजे. मागे आवाज येतो मुलांना सगळ्यांना? आवाज येतो मागे इकडे? ओके. तर जे आपल्याला पाहिजे ते कसं भेटणार, कुठे भेटणार, केव्हा भेटणार ते आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, अजून काय पाहिजे? प्रेम पाहिजे, आईवडिलांचं प्रेम पाहिजे, समाजाचं प्रेम पाहिजे. हां, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आपलं तर आहे, पण दुसऱ्यांचं पण पाहिजे आपल्यावर. कोणी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे ना, कोणी आपल्याला मदत केली पाहिजे, कोणी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आपली इच्छा असते ना, तर आनंद वाटतो. तर ते कसं भेटणार, केव्हा भेटणार? जीवनाचं समाधान 2 दिवसाचं नाही, कायमसाठी नित्य समाधान. आनंद मिळतो, खाण्यापिण्याचाही मिळतो आनंद, पण थोडा वेळ असतो. पण आपल्याला जे पाहिजे नित्य आनंद कायमसाठी, कायम टिकेल असा आनंद, तो कसा भेटणार? बघा, आपल्याला जगण्याची इच्छा आहे, आपल्याला जगण्याची इच्छा आहे. 2 दिवस का कायमसाठी? हां, आणि आपल्याला म्हाताऱ्या होण्याची इच्छा? म्हाताऱ्या होण्याला आपल्याला आवडत? हां, म्हातारं काय पांढरे केस झाले तर लोक काळे करतात ना, का ते आपल्याला पांढरे केस सुद्धा बघायला चांगलं वाटत? हां, का? कारण की आपण जे आहोत तो कधी म्हातारा होत नाही. समजतंय? आपण जे आहोत ते कधी म्हातारे होत नाही. आपण कोण आहोत? ही बॉडी नाही, बॉडी तर म्हातारी होतेच. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, आय एम 10 years old, आय एम 12 years old, अशी पद्धत आहे इंग्लिश म्हणण्याची, की आपण ओल्ड ना असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये. आय एम 15 years old म्हणजे म्हातारपण तर बॉडी जन्म घेतल्यापासून चालूच होऊन जातं. पण आपण बॉडी नाही. बॉडीमध्ये जो आत्मा आहे, जीव आहे, ते आपण आहोत आणि तो कधीही बदलत नाही. आपली बॉडी बघा, तुम्ही लहानपण तुम्ही आता मोठे झाले म्हणजे काय? आधी तुम्ही खूप लहान होते, आईच्या हातावर, खांद्यावर तुम्ही होते का? आता तुम्ही आईच्या हातावर बसणार नाही, खांद्यावर बसणार नाही. आता तुम्ही मोठे होऊन गेले खूप, है ना. पण एक वेळ तुम्ही खूप लहान होते, LKG, UKG, प्ले ग्रुप होतं ना, तुम्ही प्ले ग्रुपमध्ये होते, LKG, मी अंगणवाडी म्हणायचो, अंगणवाडी, बालवाडी, तसं. तर तुम्ही आता मोठे झाले म्हणजे काय? बॉडी बदलली, आपली बॉडी
बदलली ना? काय शंका आहे? नाही नाही, मी असाच आधीपासून. मी जन्म घेतला तेव्हा असेच कपडे घातले होते मी. मी असाच मोठा होतो. नाही नाही नाही, ज्या जन्माला बाळ येतं किती मोठं असतं ते बाळ. तुम्ही बघितलंय लहान बाळ? बघितलंय किती मोठं असतं बाळ? किती मोठं असतं? हातामध्ये बसलं ना, असं 2 हाताचं असतं इतकं बाळ असतं. छोट्या बाळ. तर मुलांनो, आपण ह्या जगात आधीपासून नाही आहे. आहे का आधीपासून? आपण जन्म घेऊन येतो. आपण या जगात जन्म घेऊन, आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधी जन्म घेतला? माहिती आहे सगळ्यांना? आपला होतो ना हॅपी बर्थडे, होतो ना आपला वाढदिवस, होतो आपला शुभ वाढदिवस. तर आपण हे जाणलं पाहिजे, विसरलं नाही पाहिजे की आपण या जगात आलो आहे. तर तुम्ही शाळेत आले का? आधीपासून असंच आहे. तुम्ही येतात सकाळी आहे ना, आणि मग आल्यानंतर जातात सुद्धा. असं होतं का मी शाळेतून जाणार नाही? कुणी असं असतो का? आपण तर वाट बघतो, कधी शाळा सुटणार, कधी माझी आहे ना माझं घरी मला जाता येईल, हो की नाही? का? शाळा आपलं टेम्पररी आहे, पण आपलं घर परमनंट आहे. काही वेळेस शिक्षक बदलतात, शाळेचे शिक्षक बदलतात, आपला क्लास बदलतो, शिक्षक बदलतात ना. सेमच असंच कायमसाठी शिक्षक नाही, बदलतात सगळं. पण आई वडील बदलत. शाळा सुटला तर घरी गेले, आई तर बदलून गेली. आई नाही, आई बदलून गेली, असं होईल का? नाही, ते परमनंट संबंध आहे. पण शाळेतले संबंध काय असतात? टेम्पररी असतात. तसं मुलांनो, जीवनाचे जे संबंध आहेत, नाही, जीवनाचे जे संबंध आहे आपले, या जीवनाचं जे काही ज्ञान आहे, ज्याविषयी बोलतोय की आपण ह्या जगामध्ये जे आलो आहे हे टेम्पररी आहे, आणि आपण जिथून आलोय ते परमनंट आहे. समजतं काही? आपण जिथून आलोय जगामध्ये ते स्थान परमनंट आहे का? आपण ह्या जगामध्ये कायमसाठी राहू शकत? तुम्हाला समजतं की नाही? कारण आल्यानंतर जावं पण, आणि गेलंच पाहिजे. का? तुम्ही गेले मामाच्या गावाला लग्नाला, गेले मामाच्या गावाला गेले लग्नाला, असं होईल का? तुम्ही गेले मामाच्या गावाला वापस आलेच नाही, असं होईल का? नाही, तुम्ही वापस पण येतात. का माहिती आहे? 2 दिवसाचं लग्न होतं, आले वापस तुम्ही. तसंच मुलांनो, जीवनाविषयी समजून घेतलं पाहिजे की या जगात आपण काही काळासाठी, काही इच्छेसाठी आपण येतो. काही इच्छेसाठी आपली काही इच्छा असते. मला बघायचं आहे. जसं काही लोक जातात ना सुट्टीमध्ये, लंडन जातात, सिंगापूर, दुबई जातात, काही लोक मुंबई जातात की मला बघायचं आहे, पिकनिक, टूरला जातात, टूर. तसं मुलांना आपण ह्या जगामध्ये आलो आहे बघण्यासाठी, फिरण्यासाठी, टूरला आलो आहे आपण, टूरला. म्हणून ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, जिंदगी. मुलांनी ऐकलेलं आहे, जिंदगी. सगळ्यांनी का? जिंदगी एक सफर है सुहाना, आगे यहाँ कल क्या हो किसने जाना. हे आपण जाणलं पाहिजे की आपल्याला माहीत नाही कल का क्या, पल का कोई भरोसा नहीं है. पल में क्या हो जाए बोल नहीं सकते. कभी भूकंप हो जाता है, कभी बादल फट जाते हैं. तुला हिंदी समजतं? आता मी पूर्ण देशभर 28 राज्यामध्ये 270 जिल्ह्यामध्ये ज्या नवोदय शाळा आहेत तिथे मी जाऊन आलो आहे. मुलांसाठी अशी क्लास घेतलेला आहे 2 दिवसीय शाळेमध्ये, म्हणून मला हिंदी बोलण्याची सवय पडलेली असं. तर म्हणजे काही हिंदी शब्द येतील माझ्या मुखामध्ये. हमें पता नहीं कब क्या हो जाए. चिंतेची आवश्यकता नाही आहे जेव्हा ज्ञान असेल की मी कोण आहे, मी कुणाचा आहे आणि मी कुठला आहे. परमनंट. बघा, तुम्ही सांगितलं आपल्या सर्वांना जगण्याची इच्छा आहे कायमसाठी. म्हातारं होण्याची इच्छा आपल्याला, म्हातारं पण आवडत नाही आपल्याला, आजारी पण आवडत नाही, रोगी पेशंट, डिसीज, कॅन्सर, TB आवडत नाही ना, कोणालाच इच्छा नसते. तर पण बॉडी जी आहे, बॉडी, हाडामासाची बॉडी, हे शरीर रोगी होऊन जातं. ताप येतो, आजार होतो ना, काही वेळेस दुखापत होते, मुलांना खेळता खेळता पडतात मुलं, काही वेळेस पडतात, तुम्ही काही वेळेस लागून जातं, जखम होते ना, मग ते खूप 8 दिवस दुखतं, गुडघं दुखतं, मान दुखते, कधी पाठ दुखते, कधी हात दुखतो. बॉडी आपल्याला काय देते?
दुःख देते. जसं जास्त वेळ बसवलं तर मुलांना पण बसून बसून पण त्रास होतो. म्हटलं उभे राहा, 1 तास उभं तुम्ही राहतात का? पाय दुखायला लागतात ना एका जागी. हां, खेळायला मजा वाटते, पण एका असं 1 तास उभं राहा ते नाही जमत ना, त्रास होतो. ते लक्षात घ्या. आपल्याला पाहिजे सुख का दुःख पाहिजे आपल्याला सांगा? हां, सगळ्यांना सुख पाहिजे. मुंगीला पण सुख पाहिजे असतं. मुंगीला, गाढवाला, माकडाला, प्रत्येक जीवाला, पक्षांना सुख पाहिजे, आनंद पाहिजे. सगळ्यांना आनंद पाहिजे. पण बॉडी, आपली जी बॉडी आहे ती आपल्याला आनंद देत नाही. जसं भूक लागते, भूक, तहान, आनंद होतो का? हां, मला भूक लागली, 1 दिवस खाणारच नाही, असं होईल का? मुलाला तर भूक लागल्याची आधीच इच्छा होती खाण्याची. काय काय खाऊ? बिस्किट खाऊ का काय खाऊ? चॉकलेट खाऊ, मुलांना आवडतं चॉकलेट असं. पण बॉडी आपल्याला त्रास देते. पण आपण जे आहोत जीव, ताट बसा सगळ्यांनी, ताट बसा. या सावधान, स्कूल सावधान. बघा, शाळेमध्ये आपण जेव्हा येतो तर सावधान पाहिजे. आणि आपला उद्देश काय पाहिजे? शिकायचं आहे, काही ज्ञान घ्यायचं आहे. आम्ही एका शाळेत जे शिकलो, नवोदय शाळेमध्ये, तिथे गेटवर लिहिलेलं होतं आणि अनेक शाळेत लिहिलेलं असतं. माझ्या मागे म्हणा, यावे ज्ञानासाठी आणि जावे सेवेसाठी. इंग्लिशमध्ये म्हणा, कम टू लर्न, गो टू सर्व. खूप छान मोटिवेशन आहे. जीवनाचा उद्देश काय असावा, की आपल्या शाळेत येण्याचा उद्देश काय असावा? काही ज्ञान घ्यायचं, काही शिकायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, चांगलं काही समजून घ्यायचं आहे, चांगलं काही ज्ञान घ्यायचं आहे. मग तुम्हाला आनंद येईल, तुमचं मन लागेल शाळेमध्ये. शिक्षक जेव्हा शिकवतात तुम्ही लक्ष देऊन ऐकाल. आता काय होतं, आपल्याला ऐकण्याची इच्छा नसते. शिक्षक शांत बसा, शांत बसा, शांत बसा, ऐका, ते थकून जातात सांगून. पण आपण काही ऐकत नाही. असं व्हायला नको. आपण इतकं शांत बसावं की शिक्षकांना उत्साह यावा. किती मुलं शांत बसून ऐकतायत आणि शिक्षकाला थकवा आलाय, पण तुमचा उत्साह बघून ऐकण्याचा त्यांना उत्साह येईल शिकवण्याचा. असं होतं. मी जेव्हा शिकवलं मुलांना कॉलेजमध्ये, असं होतं की जेव्हा मुलं ऐकण्याची इच्छा दाखवतात, आम्हाला ऐकायचं आहे, शांत बसतात, पण शिक्षकाला शक्ती मिळते काही बोलण्याची, काही सांगण्याची. आणि जेव्हा मुलं ऐकत नाही तेव्हा किती पण उत्साह असेल शिकवण्याचा, शिक्षक थकून जातात. मुलं ऐकत नाही, मग काय ते बोलता येत नाही शिक्षकांना. असं होतं की श्रोते जर नसतील ऐकायला, वक्ता बोलू शकत नाही. असं असतं, संबंध आहे. तुम्ही ऐकता म्हणून मला बोलण्याची इच्छा होते. तुम्ही जर मन लावून ऐकलं नाही, तुम्ही म्हणाल काय बोलायचं त्यांच्याशी, असं होतं. आपण 2 मिनटं प्रेयर म्हणूया, ठीक आहे? हा जो विषय आहे किंवा बोलण्याचा आणि नुसता ऐकण्याचा नाही आहे, अनुभवण्याचा आहे विषय. जीवन अनुभवायचं आहे की आपलं जीवन हे नित्यानंदी आहे, नित्यानंदी. बॉडी जीवन नाही आहे, बॉडी आपली गाडी आहे. जिंदगी एक सफर, लाईफ इज जर्नी, बॉडी इज अ व्हेकल. तुमची लहानपणची सायकल वेगळी होती ना? पहिली सायकल कोणती असते? 3 चाकी असते ना ती. 3 चाकी, ऑटो चाकी ना, 3 चाकी सायकल असते. आता तुम्ही ती आणाल का शाळेमध्ये? आता ती सायकल बदलून गेली, ती भंगारामध्ये गेली असेल ती नंतर. तसं बॉडी आपली जी ना बदलत जाते. जशी गाडी आपली बदलते, लहानपणची सायकल बदलून गेली, नंतर अनेक सायकल बदलतात, नंतर मोटरसायकल येते ते पण बदलते, नंतर 4 व्हीलर कार येते, मोठी कार येते, नंतर कोणाचं विमान पण येतं, हेलिकॉप्टर पण येतात ना मोठ्या लोकांचं. इथं बॉडी म्हणजे गाडी बदलून जाते, पण व्यक्ती बदलत. तसं मुलांना आपली बॉडी बदलते काळानुसार. तर आपण एक व्यक्ती आहोत, जीव, तो बदलत नाही. तुमचे आई बाबा म्हणा, कधी असं म्हणणार नाही की बेटा तू माझा मुलगा नाही आहे, माझा मुलगा एवढसा होता हातामध्ये, तू आता बदलून गेला, असं म्हणतील का? तुम्ही किती मोठे झाले, आई बापासाठी तुम्ही काय असाल? तुमचं बाळ असाल. माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. का? बॉडी बदलल्याने व्यक्ती बदलत, आणि जे बदलत नाही त्याला म्हणतात आत्मा. काय म्हणतात? किंवा जीव म्हणतात. जीव. आपल्या देहामध्ये जीव आहे का? म्हणून आपण काय म्हटलं जातो? सजीव. आणि ज्याच्यामध्ये जीव नाही त्याला काय म्हणतात? हा, तुम्हाला ज्ञान आहे, माहित आहे, निर्जीव. आता माईक जो आहे हा सजीव का निर्जीव आहे? हा, निर्जीव. नाही, माईक तर बोलतोय,
माईकनी बोलत आहे, मी बोलतोय म्हणून तर माईक मधून साऊंड सिस्टीमने आवाज वाढतोय, ॲम्प्लिफायर है ना, आवाज वाढतोय. बोलणारा मी आहे. जसं हे तोंडसुद्धा हे फक्त डिव्हाइस आहे, माऊथ किंवा टंग म्हणा किंवा व्हॉइस बॉक्स. आता कंठ आहे, कंठ व्हॉइस बॉक्स, कंठ हे मशीन आहे, डिव्हाइस आहे, डिव्हाइस मशीन. आणि मी मध्ये आहे बॉडीमध्ये, ज्याला बोलण्याची इच्छा आहे म्हणून हे काम करत आहे. डेड बॉडी बघितली कधी? हां, कुटुंबामध्ये समाजामध्ये आपण बघतो काय, कुणाचा मृत्यू होतो, डेड बॉडी सगळ्यांनी बघितली असेल कुणाकडे. मग लक्षात येतं आजोबांना डोळे तर आहे, आजोबांना डोळे उघडे पण आहे, पण त्यांना बघता येत डेड बॉडी बघत नाही. कुणी आलं आजोबाकडे, आजोबा बघा ना मी आलो ना भेटायला, उठा ना उठा ना. कान तर आहे डेड बॉडीला, पण ऐकणारं ऐकणारं कोणी नाही. आजोबा गेले, काय म्हणतात ते, आमचे आजोबा आम्हाला सोडून गेले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना, असं म्हणतात ना. गावोगावी म्हणजे गावोगावी चौकामध्ये फ्लेक्स बोर्ड लागतात श्रद्धांजलीचे, बघितलं श्रद्धांजली बोर्ड लागतात, त्यावर लिहिलेलं असतं की आमच्या आजीला आमच्या आजोबांना देवाज्ञा झाली किंवा त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या म्हणतात त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. इंग्लिशमध्ये म्हणतात मे गॉड ब्लेस दी डिपार्टेड सोल, दिवंगत आत्म्यास शांती मिळो, भगवंत सद्गती देवो. मे गॉड ब्लेस दी डिपार्टेड सोल. इंग्लिशमध्ये काय म्हणतात आत्म्याला? सोल, आत्मा. मुलांनो, हे आपण जाणलं पाहिजे. ये तो सच है की भगवान है, माता पिता उसकी पहचान है. आपण जे म्हणू ना, त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुचे सखा. ऐकलं तुम्ही? गणपती आरती, दुर्गा देवीची आरती, महादेवाची आरती नंतर प्रत्येक आरतीनंतर हे म्हणतात कायन वाचा मनसेंद्रिय सेवा, ते म्हणतात ना. ऐकलं तुम्ही म्हणत पण असाल. ते जाणलं पाहिजे की जगाचा कोणी मालक आहे. जसं गाडीचा मालक असतो, दुकानाचा मालक असतो, शाळेचा मागून मालक आहे ना, मालक आहे, शाळेचा मालक आहे, प्रत्येक जागेचा मालक असतो. मग जगाचा मालक नसेल का? आहे जगाचा मालक. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. ऐकलं ना अभंग भजन? तर हे आपण जाणलं पाहिजे. विश्वाचा कोणी माता पिता आहे असं नाही आहे. प्रत्येकाला माता पिता आहे. जसं या कंपनी ही जे मशीन आहे, माईक म्हणा, साऊंड सिस्टीम जे आहे, स्पीकर्स, याचं पण कोणी माता पिता आहे. माता पिता म्हणजे कंपनी ज्याने ते उत्पन्न केलं आहे, बनवलेलं आहे, तसं म्हणतो आपण माता पिता म्हणजे ज्यांनी जन्म दिला आहे, त्याला बनवलं आहे. तसं या जगाला सुद्धा कुणी बनवतो. जसं तुमची सायकल कोण चालवतं? आपोआप चालते का सायकल? तुम्ही चालवतात ना सायकल, आपण चालवतो सायकल. तसं मुलांनो, जगाला सुद्धा हे जग जे आहे ते सुद्धा कुणी चालवतो, हे जाणलं पाहिजे. आपलं घर आपोआप चालतं का? कोण चालवतं घर? आपले माता पिता ना, आजी आजोबा, ते चालवतात, म्हणजे घर सांभाळतात, चालवतात, काळजी घेतात. शाळा आपोआप चालते का? नाही. शाळेच्या पण कमिटी असते, अध्यक्ष बॉडी असते, मॅनेजमेंट बॉडी असते, स्कूल कमिटी असते, मुख्याध्यापक असतात आणि शिक्षक पण कमिटी असते, तेव्हा शाळा चालते, म्हणजे शाळा काम करते. तसं मुलांनो, जगात जे काही चालतंय, सूर्य उगवतोय वेळेवर, असं होतं का? आज सूर्य उठलाच नाही लवकर सूर्य उगवलाच नाही. सूर्य म्हटलं की आज उठायचं नाही, आज झोपायचं. आज सूर्य काही झोपत, आपण झोपून राहतो काही वेळेस. सुट्टी आज ना, झोपायचं बस. तुम्हाला आपण 2 मिनटं फ्रेश म्हणू, ठीक आहे? ताट बसा सगळ्यांनी, ताट बसा. का भगवंत जो आहे, परमेश्वर आपल्यासोबत आहे. जे म्हणतात ना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. पुढे म्हणतात तुम्ही हो साथी. काय म्हटलंय भगवंताला? तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, तुम्ही हो नैया, तुम्ही खेवैया, तुम्ही हो बंधू सखा. परमात्मा परमेश्वर सर्व जीवांच्या म्हणजे आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्यासोबत आहे. तुम्ही हो साथी,
तो काही आता सोडून जात नाही, तो आपली साथ सोडत नाही भगवंत परमेश्वर. आणि हा जो विश्वास असेल मग तुम्हाला शक्ती भेटणार, बुद्धी भेटणार भगवंताकडनं. माझ्या मागे म्हणा, इतनी शक्ती हमें देन दाता, इतनी शक्ती हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना, दुर्ज्ञान के हो अंधेरे. बघा, तुम्ही जर म्हटलं नाही तुम्हाला शक्ती भेटणार नाही. दुर्ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, जितनी भी दे भली जिंदगी दे, वही होना किसी का किसी से, वही होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण, हमें सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बांटे सभी को, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तू बहा के, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, कर दे पावन हर एक मन का कोना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. याला पुढे बसवा, पुढे बसवायला जा बेटा, तिकडे बस. मुलांचं लक्ष तिकडेच असेल त्याकडे. हां, तिकडे असेल. तर मुलांनो, हे बघा, शक्ती, बुद्धी, ज्ञान तेव्हाच भेटणार जेव्हा आपल्याला भगवंतामध्ये विश्वास असेल, श्रद्धा. इंग्लिशमध्ये म्हणतात फेथ. काय म्हणतात? फेथ. विदाउट फेथ यू कॅनॉट हॅव स्ट्रेंथ. विदाउट फेथ यू कॅनॉट हॅव स्ट्रेंथ. श्रद्धेशिवाय शक्ती मिळत नाही. कुणी आईवडिलांना मानतच नाही. आईवडिलांना मानत नाही. मी नाही मानत आईवडिलांना. माझा कोणी बाप नाही आहे, माझी कोणी माय नाही आहे.
मग तो काय होईल? अनाथ होईल. तो काय होईल? अनाथ. जो आईवडिलांना मानत नाही, आईवडिलांना जाणत नाही, आईवडिलांसोबत राहत नाही, त्याला शक्ती भेटेल का? नाही भेटणार. तो भीक मागणार. ज्याला आईवडील नाही तो अनाथ होऊन भिक्षा मागणार, दुःखी जीवन जगणार. तसं मुलांनो भगवंत परमेश्वर सर्व जीवांचा, सर्व आत्म्यांचा काय आहे? परमपिता आहे. काय म्हणतात त्याला? परमपिता, सुप्रीम फादर, परमपिता. असं नाही आहे कुणी बघितलं देवाला. जशी हवा दिसत नाही पण हवेचा आपण अनुभव घेतो. मन दिसतं का आपलं? याचं मन खूप घाण आहे असं दिसतं का ते? हां, तर बोलल्यानंतर समजतं याची भाषा घाण आहे, याचं मन पण घाण, विचार पण घाण असं वाटतं. पण डोळ्याने दिसत नाही मन. तसं मुलांना बुद्धी पण दिसते का डोळ्याने? हां, याची बुद्धी जास्त, याची बुद्धी कमी असं दिसतं का? हां, पण समजतं. कशाने? त्याच्या कामाने. तो जर चुकीचं काम करतो आहे, त्याला उमजत नाही आहे, मला समजतं त्याला बुद्धी कमी आहे. डोळ्याने दिसत नाही बुद्धी अशी, पण कामाने समजते. तसंच मुलांनो आत्मा सुद्धा, जे आपण स्वतः आहोत, आत्मा डोळ्याने दिसत नाही. जसं आरशामध्ये, तुम्ही आरशात बघतात का? तुमचे केस कसे आहे, तुमचे कपडे कसे आहेत बघतात ना आरशामध्ये? टिकली कशी लावली तुम्ही? टिकली बघतो ना आरशामध्ये, की इथं लावली की कुठे लावली? तर आपण ते कुठे बघतो? आरशात बघून टिक लावतात मुली किंवा मुलं टिका लावतात. आरशामध्ये फक्त बॉडी दिसते, बॉडी. आपलं मन दिसत, आरशामध्ये बुद्धी पण दिसत नाही, आरशामध्ये आत्मा पण दिसत, पण आत्मा असतो का? आत्म्याशिवाय जीवन असू शकत नाही. आत्म्याशिवाय जीवन असू शकत. आत्म्याला जीव सुद्धा म्हणतात बघा. जीवन, जो शब्द जीवन, बस थोडे शेवटचे 5 मिनिटं बस. जे शब्द जीवन आहे, जीवन, त्या जीवन शब्दामध्ये काय आहे? जीव आहे, जीव. जर जीव नसेल तर जीवन असू शकतं का? जीवाशिवाय जीवन असू शकत नाही. तसं मुलांनो ते समजलं पाहिजे. जरी आत्मा असं डोळ्याने दिसत नाही की हा आत्मा आहे असं दिसत नाही, पण समजतं आपल्याला की या देहामध्ये आत्मा आहे. मी आहे देहामध्ये. मी आहे म्हणजे मीच आत्मा आहे, जीव आहे. म्हणून आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास, आत्म्यावर विश्वास किंवा स्वतःवर. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास. स्वतः म्हणजे कोण मग? मी बॉडी का? नाही. स्वतः म्हणजे तो आत्मा, जीव. जे म्हणतात ना कुणाच्या आत्म्याला दुखवायचं असं म्हणतात ना, ते समजलं पाहिजे की आत्मा हा आपण आहोत. मग आत्मविश्वास तुम्हाला येईल की मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. विठ्ठल माझा, ऐकलं भजन? विठ्ठल माझा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी मी विठ्ठलाचा. कसं? परमनंट संबंध, परमनंट. हा आत्म्याचा भगवंताशी आहे, बरोबर ना? विठू माझा लेकुरवाळा, काय म्हणतात आपण? ते भजन आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. म्हणजे काय? विठोबा कधी एकटा राहत नाही. विठोबासोबत त्यांचे कोण असतं? भक्त मंडळी असते, भक्त मंडळी. शेवटचं मुलांना हेच की आपण जर जीवन समजून घेतलं, जीवन, जीवन म्हणजे आत्मज्ञान, स्वतःचं ज्ञान, स्वतःला जाणून घेतलं मी कोण आहे, या जगात आपण आलोय. तर मग कुठून आलोय आपण? जे म्हणतात ना मुले ही देवाघरची फुलं, कोणी झेंडूचं फुलं आहे, कोणी गुलाबाचं फुलं आहे, कोणी चमेलीचं फुलं आहे, कोणी कमळाचं फुलं आहे. फुलंही आहे म्हणजे मुलंही देवाघरची फुलं. म्हणजे काय? देवाची मुलं आहे, सगळी देवाची अंश आहे. आपण सगळे देवाचे अंश आहोत. म्हणून मुलांनो आपला संबंध परमनंट, कायमसाठी भगवंताशी आहे का नाही? आहे. जी आपली इच्छा आहे ना, मी कायम जगावं, मी कायम असावं. ही बॉडी राहू शकत नाही, पण आपण राहतो. आत्मा, जीव जो आहे कायम राहतो, फक्त बॉडी बदलते. हे ज्ञान समजून घ्या. बॉडी बदलते पण मी बदलत बघा. झोपेत सुद्धा, झोपेमध्ये तुम्ही झोपतात ना रोज? नाही, मी झोपतच नाही, मी मोबाईलच खेळत बसते. मोबाईल खेळायची वस्तू, मोबाईल खेळायचं नाही मुलांना, डोळे बिघडतात. हां, तुम्हाला माहिती ना? डोकं दुखतं, डोळे बिघडतात. तुमचं काम नाही मोबाईल बघायचं, तुम्ही पुस्तक बघायची, खेळायचं बाहेर. जास्त मोबाईल खेळायचं, बघायचं. हां, ओके. तर
शेवटचं बस, मागे थोडं ऊन लागते. तर मुलांनो, हे जे ज्ञान आहे आत्मज्ञान, कोणतं ज्ञान? आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. जसं आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास. तसं आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं आत्मज्ञान. जसं संत ज्ञानेश्वर माऊली यांना पण ज्ञान होतं ते आत्मज्ञान, म्हणून ते महान झाले. त्यांना मृत्यूची भीती वाटली नाही. त्यांनी तर 21 वर्ष समाधी घेतली. समाधी म्हणजे आत्महत्या नाही, समाधी म्हणजे संपूर्ण आनंदामध्ये समाधानाने देह सोडून भगवत धामाला जाणे, भगवत धामाला. जसं संत तुकाराम महाराज यांनी अभंग म्हटला होता, जाऊ देवाची या गावा, देव देल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. जी आत्म्याची भूक आहे कोण भागवू शकतं? भगवंत. जी माता आहे आत्म्याची. बॉडीची भूक कोण भागवतं? अन्न, भाजी भाकर, भाजी पोळी, पोटाची भूक. पण आत्म्याची भूक भगवंत भागवतो. हे जाणलं पाहिजे. आपण भगवंताची मुलं आहोत. म्हणून बघा, तुम्ही हनुमानजी बघितलं ना? हनुमान मंदिर असतं ना, हनुमान मंदिर, हनुमानचे फोटो असतात. हनुमानजी कोणाचे सेवक आहे? भगवान श्री रामचंद्रांचे सेवक आहे. आणि ते काय म्हणतात? जय श्रीराम. काय म्हणतात? तर आपण हे जाणलं पाहिजे की राम, कृष्ण, गोपाल, गोविंद भगवंताचे नाव आहेत, ते आपले आहेत. भगवंत आपला आहे, आपण भगवंताचे आहोत. हे जग जे आहे मग आपलं होऊन जाईल. असं म्हणतात सबभूमी गोपाल की. काय म्हणतात? सबभूमी गोपाल की. आपली कधी होणार? जेव्हा आपण त्या गोपालला आपलं बनवू, गोपालला आपलं समजू. म्हणून संत महात्मे काय म्हणतात? विश्वची माझे घर. त्यांच्या नावाने झोपडी पण नाही आहे संतांच्या, त्यांच्या नावाने झोपडी पण नाही, पण काय म्हणताय? विश्वची माझे घर. असं का म्हणतायत? त्यांनी जो विश्वाचा मालक आहे त्याला आपलं केलेलं आहे. भगवंताला जेव्हा आपण आपलं म्हणू, मग सूर्य, चंद्र, पूर्ण पृथ्वी आपलं वाटणार की भारत माझी, म्हणजे भूमी माझी माता आहे, म्हणून आपण भारत माता की जय. आपण काय म्हणतो प्रतिज्ञेमध्ये? भारत माझा देश आहे. काय म्हणतो आपण? भारत माझा. तसं आपण म्हणू शकतो विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम. पूर्ण विश्व माझं काय आहे? कुटुंब आहे. सगळे जीव जे आहेत ते माझे सगळे सोयरे आहेत. जसं तुकोबांचा अभंग आहे ना, तुकोबा आहे, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी सुसुरे आळविती. ते काय म्हणताय तुकोबा? आकाश मंडप पृथ्वी आसन. की माझं मंडप काय म्हणे? छत, आकाश. आणि माझं आसन काय आहे? पृथ्वी आसन. म्हणजे पूर्ण विश्व माझं घर, त्याचं छत काय आहे? आकाश. आणि खालचं जे आहे आसन काय आहे? पृथ्वी. म्हणजे जेव्हा भगवंताशी आपला संबंध आपण जाणतो, संपूर्ण विश्व आपलं होऊन जातं. आता काय होतं? आपण भांडतो एकमेकाशी, कुणी आपल्याला आपलं वाटत नाही, आपण भांडतो, आपण त्याचा अपमान करतो, मान देत नाही. पण जेव्हा समजेल सगळे भगवंताची मुलं आहेत, सगळे आपले बंधू आहेत, बांधव आहेत, आपल्यामध्ये कुणाबद्दल द्वेषभाव येणार नाही. जसं महान समाजसेवक झाले साने गुरुजी, त्यांची कविता आहे, त्यांचं गीत आहे, प्रार्थना. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ऐकलं तुम्ही? म्हणत असाल तुम्ही. पुढे म्हणतात, प्रभूची लेक रे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. आणि प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे सेवा. ना माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणजे काय? नुसतं बोलून होऊन जाईल का? प्रेम म्हणजे सेवा. जसं आईवडिलांचं प्रेम असतं तुमच्यावर, आपल्यावर, मग त्यांचं प्रेम नुसतं बोलून नसतं का? नाही, ते सेवा करतात, तुमच्याकडे खाऊ घालतात, तुम्हाला कपडे धुवून देतात, सर्व तुमची व्यवस्था बघतात. ते हे बघा, प्रेम म्हणजे सेवा. त्यांना सांगायचं काम नाही, बेटा माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यांचं सांगायची आवश्यकता नाही आहे. त्यांचं प्रेम दिसतं. कसं दिसतं? त्यांच्या सेवेतून. समजतंय? त्यांना सांगावं लागत नाही, ते खोटं. जे सांगावं लागतं ते खोटं. म्हणजे खरं प्रेम आहे ते कसं असतं? दिसतं ते सेवा केल्याने. तर मुलांना शेवटी समजून घ्या, आपल्या जीवनाचा आनंद परमनंट समाधान आपल्याजवळच आहे. आपल्याजवळ कसं काय? आपल्याजवळ आहे, आपण जे आत्मा आहोत, जीव, त्याचा स्वभाव आहे. स्वभाव माझ्या मागे म्हणा, सत
चित आनंद सच्चिदानंद स्वभाव आत्म्याचा आहे. आत्मा सत म्हणजे काय? सत्य न बदलणारा. आत्मा काय? चित चिन्मय. चिन्मय म्हणजे दिव्य आहे आत्मा. आणि आनंदमय. बॉडी काय आहे? दुःखमय. बसून बसून कंटाळा होतो ना, थोडा काही ना त्रास होतोय, उन्हाचा त्रास होतोय, असं बॉडीला त्रास देते. बॉडी आपल्याला थंडीचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, पावसाचा त्रास होतो बॉडीला. तर आपण जे आत्मा आहोत हा कधी दुःख देत नाही. आत्मा काय देतो? तो आनंद देतो. ते समजून घ्या की आपला आनंद, नित्य आनंद आपल्या जवळ आहे. म्हणजे आत्म्याचा आपल्या जवळच आहे. म्हणून ते म्हणतात ना, तुझी आहे तुझं पाशी, तुझी आहे पण तू जागा चुकला अशी. आपला जो आनंद जीवनाचा बाहेरच नाही आहे जगामध्ये, आपल्या जवळ आहे. आत्म्याचा स्वभावच आहे काय? सच्चिदानंदमय. आणि तो का स्वभाव आहे आत्म्याचा? तो भगवंताचा अंश आहे. हे समजल्यानंतर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही मी एकटा आहे, मी एकटी आहे. भगवंत माझ्यासोबत आहे. हनुमानजींना एवढी शक्ती असते ना, हनुमानजींना शक्ती, बुद्धी, एवढी ज्ञान आहे. कशामुळे? भगवंतामुळे. तसं मुलांनो, जेव्हा तुम्ही जाणाल की भगवंत माझ्यासोबत आहे, तुम्हाला विश्वास असेल, शक्ती असेल, तुम्हाला भीती वाटणार आणि भगवंताचं नाम घ्यायचं. जसं आम्ही म्हणतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तसं तुम्ही जी आरती म्हटली असेल त्या म्हणतात ना, हरे राम 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 हरे हरे. पुढे हां, हे प्रत्येक ठिकाणी म्हणतात. तर हे नाम जे आहे भगवंत आहे म्हणा. राम नाम सत्य है, राम नाम सत्यमेव जयते. सत्याचा विजय होतो. आपण जर भगवंताचं नाम घेतलं, आपल्याला सुद्धा शक्ती बुद्धी भेटणार, आपल्याला कधी भीती वाटणार नाही, आपलाही विजय होईल. म्हणजे आपल्याला कधी हताशा निराशा येणार नाही. भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या नामाने शक्ती बुद्धी ज्ञान सगळं भेटतं. तसं ती प्रेयर ना, तू बुद्धी दे, तू ना ते आहे ना काय ते, तू बुद्धी दे, तू शक्ती दे, असं आहे प्रेयर. तर भगवंताकडनं बुद्धी शक्ती ज्ञान सगळं जीवन मिळतं. म्हणून मुलांनो, भगवंताचं श्रद्धा ठेवली संत ज्ञानदेवांप्रमाणे, संत महात्म्यांप्रमाणे, आपल्याला कधी भीती वाटणार नाही. आपली बुद्धीला चालना भेटणार, मन बिघडणार नाही आणि आपल्याला खूप आनंद जीवनामध्ये वाटणार, असा आमचा अनुभव आहे. काही समजलं तुम्हाला? आणि अभ्यास होण्यासाठी मन कसं पाहिजे? शांत पाहिजे, हा ना. म्हणजे मन शांत असेल तर मग तुम्हाला आनंद, म्हणजे अभ्यास सोपा जाईल. शिक्षक जे शिकवतात तुम्हाला ऐकता येईल आणि मग तुमचं जीवन महान होऊन जाईल, असा आमचा विश्वास आहे. खूप धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताचं नाम घेतल्याने सर्व काही ना संपूर्ण होतं, शुद्ध होतं. म्हणून कधी तुम्हाला संधी भेटली, भगवंताचं नाम घेतला. एकमेकाचं नाव घ्यायचं नाही, एकमेकाचं नाव घ्यायचं. कोणाचं नाव घ्यायचं? भगवंताचं नाव घ्यायचं. मुलं म्हणतात ना, मॅडम याने माझं नाव घेतलं, हिने माझं नाव घेतलं. आपण असं का होतं? भांडणं का होतात? आपण देवाचं नाव घेत नाही, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तुम्ही जर हे देवाचं नाव घेतलं, देवाचं तुम्ही नाचू पण शकता. जसं काही खूप बघतो ना, आता दिंडी निघाल्या सगळ्या पंढरपूरला दिंड्या, तिथे नाचतात गातात. बघितलं तुम्ही? दिंडीमध्ये वाघीमध्ये आजी आजोबा पण नाचतात, फुगड्या खेळतात. तर भगवंताच्या नावामध्ये इतका आनंद आहे. विठ्ठल 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 म्हणा, माऊली माऊली माऊली. बघितलं तुम्ही? फिल्मी गाण्यावर नाचण्याची आवश्यकता नाही आहे, त्याने मन बिघडतं. नाचायचं तर भजनात नाचायचं की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, संतांचं वचन आहे. काय म्हणजे? नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. ते समजून घ्या. इथं नाचायचं कायमसाठी तर ते कुठे शक्य माहिती आहे? भजनामध्ये, कीर्तनामध्ये, भगवंतासोबत. जसं हनुमानजी पण नाचतात की कायम ते भजन कीर्तन हनुमानजी ना आनंद घेतात. तसं जर समजलं आपण भगवंताची मुलं आहोत, तर त्यांचं नाम घेऊन आपल्याला खूप आनंद भेटणार, आपली बुद्धी शुद्ध होणार, आपल्यामध्ये सद्गुण मूल्य, जीवनमूल्य, नम्रता, स्वच्छता, प्रामाणिकता, सत्यता, आदर्शभाव, प्रेमभाव, सेवाभाव, सगळं मूल्य आणि कौशल्य जे आहे, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, सगळं शक्य होईल, असं आमचा विषय. थँक्यू. तुम्ही खूप शांतपणे ऐकलं.
I wish you all the best. May God bless you. Thank you all once again. I thank our dear Sonal sir and all teachers for this opportunity to serve you here at Purna Pathare School. Thank you, sir. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. बघा, या 2 शब्दांमध्ये खूप ताकद आहे. ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला या मंत्राचा आपण जर जप केला तर आपली बुद्धी नक्की स्थिर होईल, बुद्धी वाढेल, अभ्यासात आपली प्रगती होईल. याचा अनुभव मी प्रभूजींशी ऑफिसमध्ये बोलताना त्यांच्याशी चर्चा केली. आमचे जवळचे नातेवाईक या इस्कॉन ग्रुपशी कनेक्टेड आहेत. तर ते सतत त्यांच्याजवळ एक माळ असते, बॅग असते, जपमाळ. ती कंठी माळ म्हणतात, जपमाळ म्हणतात. आणि सतत प्रवास जरी सोबत करत असलो आम्ही तर ते मनामध्ये हरे कृष्ण जप करणार. आणि जपमाळ त्यांची सतत चालू असते. म्हणजे मनामध्ये आपण असं एका बसलो आता बघत राहिलो तर मनामध्ये काही वाईट विचार येतात, बरोबर आहे की नाही, कधी कधी. मग त्याच्यापेक्षा ज्यावेळेला आपण कुठल्याही ईश्वराचं नाव घेत असतो तर आपलं मन त्यावेळेला शांत असतं आणि देवाची भक्ती पण त्याकडून आपल्याला होते. प्रभूजींनी आपल्याला मनाबद्दल फार चांगली माहिती दिली. जसं आपल्याला हवा दिसत नाही परंतु तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, तसं मन हे आहे. शरीर फक्त हे आपल्याला दिसण्यापुरतं आहे. जसं आरशामध्ये आपल्याला फक्त प्रतिबिंब दिसतं, शरीर विरूपी दिसतं, पण मन आपल्याला दिसत नाही. अनेक गोष्टी प्रभूजींनी आपल्याला छान छान सांगितलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद प्रभूजी. एक मिनिट सुरेश भाऊ दिली आहे. तर कोणत्या ईश्वराची भक्ती करता आहे? श्रीकृष्ण. आणि तो जो एक ग्रुप आहे, मी ग्रुप म्हणेल किंवा संस्था आहे, तर त्या संस्थेचं नाव काय आहे? इस्कॉन. काय नाव आहे? आणि बाळांनो, ही इस्कॉन संस्था आहे. ही फक्त आपलं चाळीसगाव नाही, जळगाव नाही, महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, तर सर्व जगातील जवळपास सर्व देशांमध्ये इस्कॉन हा आपल्या हिंदू धर्म म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, याचा या प्रसार करतात. गीता भागवत याचा प्रमुख उद्देश गीता भागवताचा प्रसार करणे. नंबर 2, अनेक शाळांमध्ये संभाजीनगरला अन्नदान म्हणजे खिचडी वगैरे ही इस्कॉन तर्फे पण दिली जाते. पोषण आहार हा विद्यार्थ्यांना इस्कॉन तर्फे मोफत वाटला जातो. आणि ज्या ठिकाणी इस्कॉनला आपण संडे रविवारी धुळे रोड माहिती बाळांनो, ब्रिज ओलांडल्यावर थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला इस्कॉनचं मंदिर आहे, सेंटर आहे. तिथे पण तुम्ही रविवारी विद्यार्थ्यांसाठी जाऊ शकता. संध्याकाळी चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. रविवारी ब्रिज ओलांडल्यानंतर थोडं धुळे रोडला पुढे गेलं की डाव्या हाताला इस्कॉनचं एक मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. आता या ठिकाणी सोनल सर येत आहे. आपण त्यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार करूया. 2 मिनिटं थांबूया.